ओम नमो आदेश. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या वर्षीच्या गुढीपाडव्याची अचूक तारीख, गुढी उभारण्याचा नेमका शुभ मुहूर्त, गुढीपाडव्यामागचा रंजक इतिहास आणि पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारायची याची संपूर्ण माहिती. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू नववर्षाची सुरुवात आणि वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी प्रथम असणाऱ्या तसेच शुभ कार्यांसाठी जसे नवीन घर बांधणे किंवा विकत घेणे, वाहन, सोने इत्यादी खरेदीसाठी अत्यंत विशेष मुहूर्त म्हणजे आपला गुढीपाडवा. तर जाणून घेऊयात या सणामागचा इतिहास अगदी थोडक्यात. आपल्या पौराणिक कथांनुसार सत्ययुगाची सुरुवात म्हणजेच ब्रह्मदेवाने याच दिवशी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली अशी मान्यता आहे. यामुळे सनातन नववर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडवा आहे असे मानले जाते. याच दिवशी 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येच्या प्रजेने घरोघरी गुढ्या उभारून त्यांच्या विजयाचा आनंद साजरा केला होता. हाच उत्सव पुढे गुढीपाडवा म्हणून रूढ झाला. याच दिवशी शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक सुरू झाले, जे आपण आजही फॉलो करतो. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यावर्षीचा गुढीपाडवा नक्की कधी आहे. यावर्षी अमावस्या आणि प्रतिपदा तिथींच्या वेळेमुळे लोकांमध्ये थोडा संभ्रम आहे, पण पंचांगानुसार अचूक माहिती पुढील प्रमाणे आहे. दिनांक 18 मार्चला सुरू होणारी अमावस्या दिनांक 19 मार्चला सकाळी 6:54ला संपते व प्रतिपदा तिथी प्रारंभ त्याच दिवशी सकाळी 6:55ला होते. म्हणजेच गुढीपाडव्याची अचूक तारीख गुरुवारी 19 मार्च 2026 हीच राहील. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त याच दिवशी सकाळी 6:55 म्हणजेच अमावस्या संपल्यानंतर ते सकाळी 8:14 म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळी 7 ते सकाळी 8:15 पर्यंत गुढी उभारणे अत्यंत शुभ राहील. याशिवाय दुपारी 12:04 ते 12:53 या अभिजात मुहूर्तावरही ज्यांना सकाळी शक्य होणार नाही त्यांना गुढी उभारता येईल. परंतु आपल्या रूढी परंपरांनुसार सकाळचाच मुहूर्त हा शुभ मानला जातो. ज्याप्रमाणे गुढी उभारण्याचा मुहूर्त महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे ती उतरवण्याचा देखील वेळ काळ तितकाच महत्त्वाचा आहे. या दिवशी संध्याकाळी 5:18 ते 6:49 या वेळेत गुढी आपण आदराने खाली उतरवावी. यानंतर आपण गुढीपूजनची विधी तयारी बघूयात. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक स्वच्छ बांबूची काठी, नवीन रेशमी वस्त्र जे भगवा, पिवळा, लाल किंवा हिरव्या रंगाचे असू शकते. आपल्या आवडीनुसार आपण नऊवारी, काठपदर किंवा आपल्या परिस्थितीनुसार सांगितलेल्या रंगांपैकी एक रंगाची साडी किंवा वस्त्र देखील वापरू शकता. फक्त ते नवीन असावे आणि अगोदर वापरलेले नसावे. त्यासोबत कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी आणि एक तांब्याचा किंवा चांदीचा कलश, त्यासोबत पूजेचे ताट तयार ठेवावे. आता आपण विधी बघूयात. सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आपणास जसे पूजेपूर्वी स्नान महत्त्वाचे असते त्याप्रमाणेच आंघोळीनंतर लगेचच गुढीसाठीच्या बांबूला देखील स्नान घालावे. तो सुकेपर्यंत आपण कडुनिंबाचा मोहोर व फांदी, आंब्याची पाने इत्यादी ताजी जमा करावी. गावाकडे हे मिळणे सहज शक्य होईल, परंतु शहरात हे सकाळी विकत घेतले तरी चालेल. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उजव्या बाजूला घरातील वडीलधाऱ्या स्त्रीने तेथील जागा स्वच्छ करून पाट ठेवून त्यावर रांगोळी काढावी. तसेच दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आंब्याचा डहाळा लावावा व आंब्याच्या पानांचे तोरण देखील लावावे. त्यानंतर बांबूच्या काठीच्या वरच्या टोकाला आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे वस्त्र बांधावे. त्यावर कडुलिंब, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी व्यवस्थित बांधावी. त्यानंतर त्यावर सर्वात वर कलश पालथा घालून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. अशा रीतीने तयार झालेली गुढी पाटावर रांगोळीच्या मध्यभागी उभी करावी व आधाराला व्यवस्थित बांधावी, जेणेकरून ती संध्याकाळपर्यंत हलणार नाही. गुढीला हळद, कुंकू, अक्षता वाहून नंतर पूजा करावी. उदबत्ती आणि निरंजन ओवाळावे व नारळ फोडावा.
कथेनुसार आपणाकडे गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, परंतु मुहूर्त सकाळचा असल्याने श्रीखंड पुरी किंवा आपल्या सोयीनुसार गोड नैवेद्य करावा. अमावस्या तिथी नुकतीच संपत असल्याने शक्यतो अमावस्या चालू असताना नैवेद्य बनवू नये. नैवेद्यही सकाळी 6:45 बनवावा. यानंतर चांगल्या आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुलिंबाची पाने, साखर किंवा गूळ आणि ओवा एकत्र करून त्याचा प्रसाद घ्यावा. यानंतर आपण बघूयात या दिवशी आपण दिवसभरात काय काय करू शकता. या दिवशी दिवसभर आपली गुढी उभी असणार आहे, त्यामुळे नवीन वर्षातील आपली शुभ कार्य आपण दिवसभर पार पाडू शकता. तसेच नवीन वर्षाचे चांगले संकल्प देखील आपण घेऊ शकता. या दिवशी नकारात्मक कामे, वादविवाद टाळावेत. याच दिवशी चैत्र नवरात्र देखील सुरू होणार आहे. विविध पारायणासाठी हे नवरात्र अतिशय शुभ मानले जाते. आपण या 9 दिवसात नवनाथ भक्तिसार, गुरुचरित्र इत्यादी ग्रंथांचे किंवा आपल्या श्रद्धेनुसार इतर पारायण देखील करू शकता. आपणास ज्यांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर कामांमुळे बसून पारायण, पठण, वाचन शक्य नसेल त्यांच्यासाठी या ग्रंथांचे अध्याय व दिवसांनुसार स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण चॅनलच्या मुख्य पेजवर आवश्यक त्या निवडून त्या श्रवण करू शकता. फक्त ज्याप्रमाणे ग्रंथ पारायण करताना अर्ध्यामध्ये उठू नये असा नियम आहे, त्याप्रमाणेच अध्याय श्रवण करताना देखील तो मध्येच बंद करू नये. जर आपण दिवसानुसार ऐकत असाल तर त्या दिवशीसाठीचा पूर्ण व्हिडिओ संपूर्णपणे श्रवण करावा. दिवसातील साधारणपणे 2 तास हे पारायण ऐकण्यासाठी आपण नक्कीच देऊ शकता. यासाठी दिवसातील सुयोग्य वेळ बघूनच, शक्यतो सकाळी पूजेवेळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी श्रवण केल्यास आपणास वेळ साधून याचा नक्की फायदा करून घेता येईल. श्रोते हो, गुढीपाडवा हा केवळ सण नसून ती ऋतुमानाप्रमाणेच एक सकारात्मक ऊर्जेची आणि नवीन संकल्पांची सुरुवात आहे. या नवीन वर्षात तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत हीच तुम्हास सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आपणास माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्र व परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अलख निरंजन.